हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज संडे होता, आम्ही दोघंसुद्धा घरात होतो आणि आम्हाला घरात थोडंसं सामान पण घ्यायचं होतं. तर म्हटलं चला घरात बसण्यापेक्षा कुठेतरी जाऊन येऊया बाहेर. आणि दुबईत बाहेर जायचं म्हणजे आमची ग्रोसरी शॉपिंग ठरलेलीच असते. तर आम्ही करामामध्ये ADCBमध्ये जो डे टू डे आहे मोठासा, तिथे गेलो होतो. कारण आम्हाला घरातलं थोडं जार बरण्या वगैरे ते सगळं सामान घ्यायचं होतं. ब्लँकेट, चादर वगैरे ते पण घ्यायचं होतं. तर म्हटलं चला जाऊयात. आणि इथे गेल्यावर आम्हाला जे घ्यायचं होतं ते तर लांबच राहिलं आणि मी तर हे भांडी बघत बसले. एवढं सुंदर आणि एस्थेटिक भांडे इथे अवेलेबल होते, जसं की हे काचेचे जार, ग्लासेस आणि त्यानंतर हे ज्यूस वगैरे जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल किंवा डिटॉक्स ड्रिंक बनवायचे असेल तर त्यासाठीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे जार अवेलेबल होते. आणि त्यानंतर आपल्याला जर होम कंट्रीमध्ये जायचं असेल तर त्यासाठी गिफ्टिंगचे आयटमसुद्धा खूप सारे अवेलेबल होते. खूप साऱ्या प्रकारचे गर्ल्सचे क्लिप्स तुम्ही बोलू शकता किंवा स्क्रंची, वॉलेट्स, पर्सेस, खूप सारे आयटम्स अवेलेबल होते. त्यानंतर ही कॅमलवाली पर्स बघा किती सुंदर आहे. आणि त्यानंतर हे सुवेनियर म्हणून जर तुम्हाला कोणाला काही न्यायचं असेल घरातल्यांना गिफ्ट तर ते सुद्धा अवेलेबल होतं, जे खूपच सुंदर होतं आणि खूपच अफोर्डेबल प्राईजमध्ये होतं. असं पण नाही की जास्त एक्सपेन्सिव्ह होतं आणि एकदम चीपही नव्हतं, खूपच चांगल्या क्वालिटीमध्ये होतं. आणि हे स्क्रंचीजचे एवढे सगळे व्हरायटी बघून मी कन्फ्यूज झाले होते की कोणते घेऊ. आणि आम्ही जे सामान घ्यायला आलो होतो ते सामान तर लांबच राहिलं, पण आम्ही दुसऱ्या वस्तूच बघत बसलो. आणि किड्ससाठीसुद्धा खूप मोठा सेक्शन होता, जिथे खूप सारे सॉफ्ट टॉईज वगैरे अवेलेबल होते. आणि तिथे आम्हाला लबूबूसुद्धा मिळालं, जे फक्त 20 दिरहममध्ये होतं. तर नंतर म्हटलं चला जे घ्यायला आलो आहे ते घेऊया. मग आम्ही थोडे काय जार वगैरे हवे होते ते घेतले, 1-2 कप्स घेतले घरात यूज करण्यासाठी. आणि आम्हाला त्यानंतर ब्लँकेट वगैरेसुद्धा घ्यायचं होतं, पण मला हे कप जे होते काचेचे ते खूप आवडले. 3 दिरहममध्ये होते, पण खूप सुंदर होते, खूपच क्यूट होते. पण हे आम्ही घरी जाऊ शकत नव्हतो कारण हे खूप पातळ होते, घरी जाऊपर्यंतच तुटलं असतं. आणि त्यानंतर हे ट्रॉली वगैरे त्या सेक्शनमध्ये ट्रॉलीज खूप छान होत्या आणि खूप जास्त कलर्स अवेलेबल होते, खूपच जास्त कलर्स होते. आणि त्यानंतर आम्हाला पिलो घ्यायची होती, तर आम्ही पिलो बघत होतो कुठली घ्यायची आहे ती. आणि आम्हाला एक जो ब्लँकेट हवा होता तो ब्लँकेटच भेटत नव्हता. खूप एक्सप्लोअर केलं तरी मिळत नव्हता. आणि नंतर मग फायनली एकदम कोपऱ्यात मिळाला हा ब्लँकेट. तर आम्ही मग प्रिंट वगैरे डिसाईड केली आणि त्यानंतर झालं, बिल करून आम्ही घरी आलो. असा होता आमचा संडे. मेट्रोमध्ये पण आज एवढी गर्दी नव्हती कारण आफ्टरनूनच्या टायमालाच आम्ही बाहेर पडलो होतो. खूपच ऊन आहे दुबईमध्ये आता सध्या. सो टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला फॉलो करा. ओके, बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.